फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। आज आपण हिरव्या वाटाण्याची साधी सोपी रस्सा भाजी पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। इथे मी एक तांब्या भरून पाणी गरम करायला ठेवलंय आणि हे जे वाटाणे आहेत हे 1 किलोच्या प्रमाणात ते इथे उकडून घ्यायचे आणि वाटाणे शिजायला घातल्यानंतर ना त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि मीठ घालायचं। एकदम किंचित मीठ घालायचं आणि एक उकळी येऊन द्यायची, फार जास्त नाही, फक्त एक उकळी काढून घ्यायची। आपण हाफ डन म्हणतो ती प्रोसेस करून घ्यायची। खूपदा आपण फ्रोझन वाटाणे वापरतो, मार्केटमध्ये मिळतात ते फ्रोझन वाटाणे, पण अशाच पद्धतीने अर्धवट उकडलेले असतात आणि त्यानंतर ते फ्रीजर मध्ये स्टोर केलेले असतात। पण आपण ही जी ओल्या वाटाण्याची भाजी बघतोय यासाठी हे वाटाणे डायरेक्ट जर आपण तेलात परतवायला घातले तर ते परतत नाही आणि कच्चे राहतात। त्यामुळे असे पाण्यातून उकळत्या पाण्यातून काढायचे किंवा 1-2 मिनिटं उकळून घ्यायचे त्यांना। मी इथे एक झाकण ठेवून घेते जेणेकरून आपले जे पाणी आहे ते पटकन उकळेल आणि वाटाणा पण शिजेल, कारण जी एक्स्ट्राची वाफ होती ती बाहेर निघून जाणार नाही, ती आतल्या आत कोंडून राहील आणि जे आपलं 5 मिनिटाचं काम आहे ते 2 मिनिटातच होईल। एक 2 ते 3 मिनिटात चेक करायचंय। पाहू शकतो आपल्या पाण्याला उकळी आली आहे आणि जो वाटाणा आहे त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे, म्हणजे जो गर्द हिरवा दिसत होता तो आता फेंट व्हायला लागलेला आहे। आणि उकडून घेतल्याचा एक फायदा असा पण होतो, जे खराब वाटाणे असतात ते असे पांढरे पांढरे होतात, ते आपण लगेच बाहेर काढून घ्यायचे, कारण हे वाटाणे जर तसेच राहिले तर कालवण आपल्याला थोडंसं टेस्टला खराब लागतं। अशा पद्धतीने जे खराब वाटाणे ते पहिले बाजूला करायचे। त्यानंतर ना आपण हे जे पाणी आहे हे असं दुसऱ्या एखाद्या भांड्यात ओतून घेणार आहोत, म्हणजे आपले वाटाणे जे काही शिजण्याची थोडीफार प्रोसेस राहिली असेल ती या गरम पाण्यात होऊन जाणार आहे आणि हे झाकून ठेवायचंय। आता मी कढईत 1-2 ते 3 पळ्या तेल घालून घेते आणि तेल चांगलं तापून द्यायचे। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये 1 छोटी चमचा भरून मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये 1 छोटा चमचा भरून जिरं घालून घ्यायचं। फोडणी चांगली तडतडली की याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। यामध्ये 1 ते 1.5 चमचा भरून खोबऱ्याचं वाटण घालायचं आणि खोबऱ्याचं वाटण परतून घ्यायचं आणि त्यानंतर ना पावडरचे मसाले घालायचे। आपण इथं कच्चं खोबरं म्हणजे ओलं खोबरं वापरू शकतो किंवा मग सुकं खोबरं पण वापरू शकतो, परंतु ओलं खोबरं वापरलं की जे कालवणाची चव आहे ती जास्त चांगली लागते सुक्या खोबऱ्यापेक्षा। त्यामुळे ओलं खोबरं असेल तर मग खूपच चांगलं, कारण आपण इथं ओले वाटाणे वापरतोय त्यामुळे ओल्या खोबऱ्यामुळे ओल्या वाटाण्याची चव ती अजून एनहान्स होणार आहे। पाहू शकता खोबरं आता असं परतलं की त्यामध्ये पावडरचे मसाले घालायला सुरुवात करायची आहे। सगळ्यात पहिलं तर हळद अर्धा चमचा, 1 पाऊण चमचा धना जिरा पावडर, 1 चमचा भरून मिरची मसाला आणि 1
अर्धा चमचा गरम मसाला, एवढेच पावडरचे मसाले लागणार आहेत 4, हळद, धना, मिरची मसाला आणि गरम मसाला, आणि हे पूर्ण असं परतून घ्यायचे. पाहू शकता आपल्याला आता कालवण करायचंय किंवा रस्सा भाजी करायची वाटाण्याची, आणि कुठल्याही रस्सा भाजीला टेस्ट तेव्हाच येते ज्यावेळेस तिची तरी चांगली सुटते त्या भाजीला. त्यामुळे आपण एक अर्धा चमचा भरून इथे काश्मीरी लाल तिखट घालून घेणार आहोत. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं तर घाला किंवा घातलं नाही तरी चालेल. आणि आता आपण हे जे झाकून ठेवलेले वाटाणे होते ते डायरेक्टली असेच टाकायचे नाहीये, एक चाळण घ्यायचे, चाळणीत घालायचे आणि पाणी काढून घ्यायचे आणि वाटाणे त्यात टाकून द्यायचे फोडणीमध्ये. चाळणीतून काढल्यानंतर ना हे वाटाणे असे घालून द्यायचे आणि परतून घ्यायचे ह्या फोडणी बरोबर आपले वाटाणे. वाटाण्यांसोबत तुम्हाला हवा असेल तर एखादा टोमॅटो चिरून टाकलात तरी चालेल किंवा एखादा उकडलेला बटाटा चिरून टाकलात तरी चालेल. हे सप्लिमेंटरी गोष्टी आहेत, तुम्हाला हव्या असतील किंवा आणखी आवडत असेल किंवा भाजी कमी वाटत असेल, वाढवायची असेल तर बटाटा टोमॅटो टाकू शकता. पण मी आता इथे काहीच वापरणार नाही, फक्त वाटाण्याचं प्लेन कालवण करून घेणार आहे. परंतु टोमॅटो जरी कापून टाकला तरी टेस्ट खूप छान येते, थोडीशी आंबटसर, आणि बटाटा टाकला तरी पण भारी वाटतं. पाहू शकता जो पण मिरची मसाला होता तो आपल्या वाटाण्यांना पूर्ण कोट झालेला आहे. आता ह्या स्टेजला आपण जे शेंगदाण्याचं वाटण आहे ते घालून घेणार आहोत आणि पाणी पण घालून घेणार आहोत. पण आधी पाणी घालायचंय आणि मग शेंगदाण्याचं वाटण घालायचंय, म्हणजे आपल्याला आपली कालवणाची जी कन्सिस्टन्सी ती मेंटेन करता येईल. एक तांब्या भरून पाणी घालून घ्यायचे आधी, आणि हलवून पाहिजे. या इथे मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं वाटण काढून घेते. आणि डायरेक्टली असं वाटण टाकायचं नाही, थोडंसं पाणी घालायचं आणि त्याची एक स्लरी करून घ्यायची आणि मग ती टाकायची. हे वाटण म्हणजे काहीच नाही, आपली साधी शेंगदाणे असतात ते भाजून घ्यायचे, त्याचा कूट करायचंय आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून आणि पाणी घालून वाटून घ्यायचे. आता हे जे वाटण आहे शेंगदाण्याचं ते घालून घ्यायचंय आणि मग आपली एक पळी घ्यायची आणि पळीने कालवणाची कन्सिस्टन्सी चेक करायची. पाहू शकता शेंगदाण्याचं वाटण घालण्याआधी कालवणाचा कलर आहे तो वेगळा दिसत होता आणि वाटण घातल्यानंतर न वेगळा दिसतोय. आता गॅस आहे तो थोडासा वाढवायचा आहे आणि फुल गॅसवरती कालवणाला एक दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे. या इथे मी 1 चमचा भरून खडे मीठ घालून घेते. आपण वाटाणे शिजवताना पण मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ हा अंदाजानेच घालायचंय. वाटाण्यांना थोडं मीठ आहे ऑलरेडी, त्यामुळे मसाल्यापुरतच मीठ घालायचंय. पाहू शकता एक 2 ते 5 मिनिटात आपल्या कालवणाला उकळी फुटली आहे चांगली, आणि जे शेंगदाण्याचं वाटण घातलं होतं त्यामुळे असे फॅट्स, जसं आपल्या दुधाला साई येते तसे हे फॅट्स वर जमा झाले. हे सारखे असे आतमध्ये मिक्स करत राहायचे. जर आपण शेंगदाण्याचं वाटण आधीच घातलं असतं तर अशी तरी आली नसती, त्यामुळे शेंगदाण्याचं वाटण घालताना शेवटला घालायचं. आणि आता एकदा पळीने चेक करायचं आपल्याला कितपत कालवण घट्ट हवंय, त्यानुसार मग हवा असेल तर शेंगदाण्याचं वाटण वाढवायचे, नसेल तर मग पाणी वाढवायचे जर तुम्हाला पातळ हवा असेल तर. पाहू शकता आपल्या कालवणाला छान उकळी आली आहे. आता चेक करायचंय पळीने कितपत घट्ट आहे कितपत पातळ आहे. पाहू शकता अशा पद्धतीने आपली हिरवी वाटाण्याची भाजी आहे ती तयार झाली आहे.
परंतु ही शिजण्यासाठी अजून 1-2 मिनिटं ठेवायची आहे। परंतु आता उकळी येताना गॅस फुल होता, आता बारीक गॅस करायचा आहे आणि 1-2 मिनिटं अशी शिजू द्यायची आहे, म्हणजे आपली जी रस्सा भाजी आहे ती चांगल्या पद्धतीने एकजीव होऊन जाईल वाटाणे आणि मसाले। अशा पद्धतीने तयार आहे साध्या सोप्या पद्धतीने आपली हिरवी वाटाण्याची रस्सा भाजी। तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।